तर नाशिकच्या येवला शहराला चार दिवसाआड सध्या पाणी पुरवठा होतोय आणि तसा निर्णय येवला महापालिकेकडून घेतला गेलेला आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2 मध्ये पालखेड धरणाच्या आवर्तनातून कमी पाणी मिळालं, त्यामुळे पालिकेने पाणी कपात केलेली आहे। दरम्यान नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता पाण्याचा योग्यरित्या वापर करावा, त्याचं व्यवस्थित नियोजन करावं, जपून पाणी वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। पालखेड प्रशासनाकडे नगरपालिका प्रशासनाने 5 मीटर पाण्याची मागणी केलेली होती, पण पालखेडकडून 2 लिटर पाणी मिळाले आणि त्यामुळे येवला शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा यापुढे सुद्धा करणार असल्याचं नगरपालिका प्रशासनाने सांगितलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी रईस शेख आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। रईस, कशा पद्धतीने सध्या आता महापालिकेकडून हे सगळं पाण्याचं नियोजन केलेलं आहे, नागरिकांना नेमके काय सूचना दिल्या गेलेल्या आहेत? विधी आपल्याला माहिती आहे का, उन्हाळा जसं जसं वाढत आहे त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे आणि त्यातच पालखेड डाव्या कालव्यातून येवला नगर परिषदेने जी मागणी केली होती पाण्याची ती कमी देण्यात आल्याने येवला नगरपालिकेकडे पाण्याचं संकट उभं राहिलं आहे। त्यामुळे आता येवला नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे का शहराला होणारा पाणी पुरवठा हा 4 दिवस आड करण्यात येणार आहे आणि नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन करण्यात आले आणि त्यामुळे आता नागरिकांनी पाणी जपून वापरून आणि पाणी वाचवावं असं नगरपालिकेचे आव्हान आहे आणि त्यामुळे येवलेकरांच्या पाणी संकटात भर पडली आहे आणि लवकरात लवकर पालखेड डाव्या कालव्यातून अजून पाणी पुरवठा व्हावा आणि पुढचे जे काही दिवस आहे, जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यात आले आहे आणि अजून पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याची मागणी करण्यात आली। जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत नागरिकांना 4 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे आणि पाणी न मिळाल्यास अजून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी जो पाणी आहे तो जपून वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले। जी रईस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।